तर टेस्लानं आता भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश केलेला आहे। बीकेसी इथं शोरूम सुद्धा सुरू झालेला आहे। त्याचं उद्घाटन झालं आणि टेस्लाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बातचीत केली। आमचे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। टेस्लामध्ये स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बसलेले आहेत आणि ड्रायव्हिंग सीटवर आहेत। सर, कसा अनुभव आहे आणि आता चालवतोय गाडी बघा। काल देवेंद्रजींनी चालवली, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांनी चालवली, आता मी चालवतोय ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून आणि सगळ्या काही त्यांना सुविधा ज्या आहेत त्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी द्यायला माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आणि अतिशय अनुभवी कंपनी ह्या क्षेत्रामध्ये असलेली टेस्ला आहे, त्यामुळे अशा कंपनीच्या माध्यमातून जर नवीन उद्योगधंदे आपल्या राज्यामध्ये निर्माण होत असतील तर त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ईव्ही पॉलिसीच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य। विरोधक म्हणत होते की मुंबईतून बाहेर विरोधकांना त्यांचा प्रश्न विचारू द्या, परंतु आज जर विचार केला असता तर ही गाडी गुजरातला घेऊन जाऊ शकले असते, कर्नाटकला घेऊन जाऊ शकले असते, का मुंबईत आली, का महाराष्ट्रात आली। त्यामुळे आम्ही या गाडीला प्राधान्य देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा असे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये अजून। पहिली कार जी आहे ती तुम्ही विकत घेणार आहे? मी असं त्यांना सांगितलं, आता शेवटी नशिबाचा भाग आहे। पण पहिली कार घेण्याचा माझी इच्छा आहे, शेवटी त्यांच्यावर पण आहे ना, माझी इच्छा जरी असली तरी काय। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर पहिली कार जी आहे टेस्ला कार मी घेणार असल्याचं, म्हणजे परिवहन मंत्री स्वतः घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।